घरातली रोजची कामं तर आपल्यालाच करावी लागतात. त्यात एक्स्ट्राची कामं देखील आपल्यालाच करावी लागतात. त्यातही सर्व कामं एकदाच आली की मग मात्र डोकेदुखी वाटते. इथे बघा आमच्या हॉलमध्ये जो बोर्ड आहे तर त्याचं वायर जळालं होतं आणि फॅनचं जे रेग्युलेटर होतं ते देखील जळून खराब झालं होतं. तर मग विचार केला की पूर्ण बोर्डच बदलूया. तर हा एक बोर्ड बदलण्यासाठी बघा केवढा पसारा झाला होता. हा तरी पसारा कमी आहे, यानंतरचा पसारा आणखीन जास्त झाला होता. आणि हे काम चालू होतं आणि त्यात भाजीपाला संपला होता. म्हणून मग आहोंनाच भाजीपाला आणायला सांगितलं, तर त्यांनी साऱ्या निवडायच्याच भाज्या आणून ठेवल्या. त्यामध्ये मग मेथी, कोथिंबीर हे देखील मला निवडायची होती आणि मटार बघा खूप सारी आणून ठेवली होती. जवळजवळ 1.5-2 किलो मटार आणून ठेवली. तर काही सोलून झाली होती, तर काही सोलायची राहिली होती. आता एवढ्या साऱ्या मटारचं करायचं काय? आता हळूहळू यांचा सीझन संपेल. मग विचार केला, की ठीक आहे आणलीच आहे तर मग निवडून घेऊया आणि वर्षभरासाठी स्टोअर करूया. तर इथे काही मटार निवडून झाली होती आणि काही निवडायची राहिली होती. मग ती सर्वच मटार निवडून घेतली आणि उकळत्या पाण्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ टाकून एक 5 मिनटं ती मटार उकळून घ्यायची आणि एकदम थंडगार पाण्यामध्ये मग ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत. एकदम ते थंड झाल्यानंतर मग चाळणीमध्ये काढून सर्व पाणी निथळून झाल्यानंतर झिपलॉक बॅगमध्ये किंवा मग एअरटाईट कंटेनरमध्ये ती मटार वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवायचे आहेत. आता इथे बघा, इथे मी 5 मिनटासाठी मटार गरम पाण्यामध्ये उकळून घेतली. त्यानंतर पाणी काढून मग ती एकदम थंडगार पाण्यामध्ये थंड होईपर्यंत ठेवली आणि त्यानंतर ती चाळणीत काढून सर्व पाणी निथळेपर्यंत ठेवली. आता इथे माझ्याकडे जे झिपलॉकची बॅग आणि एअरटाईट कंटेनरमध्ये मी सर्व मटार भरून घेतली आणि वर्षभरासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली. तुमच्याकडे देखील अशा प्रकारे जास्त मटार जर आली असेल तर तुम्ही देखील अशा प्रकारे तिला वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. तर हे काम होतं आहे तोपर्यंत इकडे बोर्ड बसवण्याचं काम देखील झालं होतं आणि मग तिथली साफसफाई देखील करून घेतली. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.